नमस्कार. तर NCISMच्या द्रव्यगुण पेपर 1च्या सिलेबस कॉपीनुसार प्रभाव या टॉपिकला 5 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे व त्यावर फक्त SAQ येऊ शकतो. तर त्याच्या नोट्स आज आपण पाहणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता की प्रभाव व्याख्या, त्यानंतर त्याचे उदाहरण, त्यानंतर महत्त्व आणि समान प्रत्यरब्ध आणि विचित्र प्रत्यरब्ध द्रव्य हे सर्व पॉईंट्स मस्ट टू नोचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता की प्रभावच्या नोट्स आहेत एका पेजवर. त्या मी तुम्हाला झूम करून प्रत्येक दाखवतो जेणेकरून तुम्हाला क्लिअर आणि व्यवस्थित दिसेल. तर सुरुवातीला प्रभावाची निरुक्ती. प्रभवती सामर्थ्य विशिष्ट भवती द्रव्यम अननेति प्रभावा. एखाद्या द्रव्यामध्ये ज्यामुळे विशिष्ट कर्मसामर्थ्य उत्पन्न होते तो त्याचा प्रभाव होय. त्यानंतर प्रभावाचे स्वरूप. चरकांनी चिंत्य व अचिंत्य सांगितले, वाग्भटांनी अचिंत्य, सुश्रुतांनी अचिंत्य आणि नागार्जुनांनी अनवधारणीय आणि अचिंत्य सांगितले. त्यानंतरचा पॉईंट आहे प्रभावाचं लक्षण म्हणजेच व्याख्या. रसादी साम्य यत कर्म विशिष्ट तद प्रभावजम. द्रव्यगुणच्या पेपर 1मध्ये खूप कमी श्लोक आहेत, तर प्रत्येकाचे 1-1, 2 असे श्लोक आहेत, तर ते तुम्ही पाठ करून टाका, ते तुम्हाला खूप कामी येतील. द्रव्याचा रस वीर्य विपाक सामान्य कार्य होऊन विशिष्ट कार्य द्रव्याच्या ठिकाणी दिसून येते म्हणजेच त्याचा प्रभाव होय. उदाहरणार्थ निद्राजनन हा ऐफेनचा प्रभाव आहे, हृदय हा अर्जुनाचा प्रभाव आहे. आता सिलेबस कॉपीनुसार ह्याला स्पेसिफिक 5 मार्क दिला असल्याने SAQ हा फिक्स आहे. तो आता कशावर येतो हे सांगू शकत नाही. नॉर्मल बेसिक प्रभावावर सुद्धा येऊ शकतो किंवा समान प्रत्यरब्ध विचित्र प्रत्यरब्ध द्रव्य येऊ शकतात, किंवा मग तुम्हाला एखादं द्रव्य दिलं जाईल व त्याचा प्रभाव एक्सप्लेन करा असं दिलं जाईल. उदाहरणार्थ अर्जुनाचा हृदय प्रभाव एक्सप्लेन करा. तर अशा प्रकारे SAQ येऊ शकतात, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. नेक्स्ट पॉईंट पाहूयात. प्रभावजन्य कर्म. प्रभावजन्य कर्म सांगताना ग्रंथकारांनी उदाहरणे देऊन प्रभावाचे कर्म स्पष्ट केले आहेत. जसं की दंती आणि चित्रक हे कटू उष्ण असून दंती हे विरेचक व चित्र हे ग्राह्य आहे. त्यानंतर ज्येष्ठ मद आणि मृद्विका हे मधुर शीत असून मृद्विका हे विरेचन कर्म करते. घृत आणि क्षीर मधुर शीत आहेत व घृत हे दीपन कार्य करते. त्यानंतर शिरीषाचे विषग्न कार्य, मदनफळाचे वमन, एरंडीचे विरेचन, त्यानंतर रत्न व्याधिहर असतात. तर हे सर्व प्रभावजन्य कर्म सांगितलेत. हे सुद्धा एकदा लक्षात ठेवा, एक्झाम्पल्स येऊ शकतात. आता नेक्स्ट महत्त्वाचा पार्ट म्हणजे द्रव्य. समान प्रत्यरब्ध द्रव्य आणि विचित्र प्रत्यरब्ध द्रव्य हा फेवरेट SAQचा प्रश्न आहे, हा तर नीटच करा. त्यामध्ये समान प्रत्यरब्ध द्रव्यामध्ये रसानुरूप वीर्य विपाकाधिक गुण असतात, ते द्रव्य म्हणजे समान प्रत्यरब्ध द्रव्य. त्याचे उदाहरण मधुर शीत, दूध, द्राक्ष, घृत. त्यानंतर आम्ल उष्ण, आम्लिका, कर्मर्द, कैरी. बहुसंख्या द्रव्य हे समान प्रत्यरब्ध द्रव्य आहेत. द्रव्याच्या उत्पत्तीची महाभूत व वीर्य विपाक उत्पत्तीचे महाभूत हे दोन्ही समान असतात, म्हणून त्यांना समान प्रत्यरब्ध द्रव्य असं म्हणतात. तर या उलटच विचित्र प्रत्यरब्ध द्रव्य म्हणजे रसानुरूप वीर्य विपाक असताना जे वेगळे कार्य होते ते म्हणजे विचित्र प्रत्यरब्ध द्रव्य. त्याचे उदाहरणं दिलेले आहेत. गोधूम व यव हे मधुर शीत व गुरुगुणाचे असून गोधूम हे वाताचं शमन करतं आणि यव वाताचं वर्धन करतं. तसंच वराह व सिंहमांस हे मधुर रसाचे आणि गुरुगुणाचे असून वाताचं वर्धन करतं सिंहमांस. त्यानंतर शर्करा आणि मध हे मधुर रसाचे असून मध हे कफ मेदाचं लेखन करतं. नंतर दूध व मासे, त्यामध्ये दूध हे पित्ताचं शमन करतं, पण मासे हे उष्णगुणाने पित्ताचं वर्धन करतात. धातकी पुष्क व हरितकी हे दोन्ही कषाय रसाचे असून हरितकी हे मलाचे अनुलोमन करते. निंब व गुडूची हे तिक्त रसाचे असून गुडूची हे वाताचं शमन करतं. आणि शाली व मटकी हे मधुर विपाकी आहेत. आता यातील एक छोटासा पॉईंट म्हणजे प्रभावामध्ये मॉडर्ननुसार कर्म सांगितलेत, तर ते कोणतं कर्म कोणते द्रव्य करतात. तर औषधी म्हणजे फार्माकोलॉजिकल ॲक्शनमध्ये दंती, घृत आणि मदनफळ. त्यानंतर अगदीय म्हणजे टॉक्सिकोलॉजिकलमध्ये ऐफेन, वत्सनाभ आणि शिरीष म्हणजे विषग्न. रक्षोग्नमध्ये गुगुळ, वचा आणि जटामांसी. मानसमध्ये मंत्र, तंत्र आणि वशीकरण. आणि भौतिकमध्ये चुंबक. तर असं एक पॉईंट दिलेला आहे, तो फक्त एकदा वाचून घ्या. तर अशा प्रकारे आपल्या प्रभावच्या नोट्स इथे संपतात. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारे भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. द्रव्यगुण व इतर विषयासंबंधित आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोडेड आहेत, तर ते तुम्ही प्लेलिस्टनुसार पाहू शकता. सो गाइस, सबस्क्राईब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.